छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री हर्षदा सिरसाट यांच्या कन्या जे आहे ते प्रभाग क्रमांक 18 मधून विजयी झाल्यात आणि आपण बघतोय त्या विजयानंतर जे आहे ते शहरातून भव्य रॅली काढण्यात आली आणि हर्षदा सिरसाट यांच्या विजयाचा जल्लोष या ठिकाणी सुरू आहे। आपण बघतो या ठिकाणी क्रेनच्या सहाय्याने हर्षदा सिरसाट यांना जे आहे ते हार घालण्यात येतो। त्यात जे आहे ते नवनिर्वाचित नगरसेवक झालेत आणि त्याच्यासोबत त्यांच्या आई सुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि हर्षदा सिरसाट यांच्या विजयाने जे आहे ते कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश या ठिकाणी पाहायला मिळतो। त्याचबरोबर हर्षदा सिरसाट यांचे बंधू सिद्धांत सिरसाट सुद्धा विजयी झाले आहेत आणि एकंदरीत हर्षदा सिरसाट ज्या प्रभागात उभ्या होत्या प्रभाग क्रमांक 18 त्या प्रभागातील 4ही उमेदवार विजयी झाले आणि हर्षदा सिरसाट यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार हा विजय जो आहे तो कार्यकर्त्यांचा आहे आणि त्यांना महिला व युवकांसाठी काम करायचं अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी दिली। मात्र अशा पद्धतीने आपण बघतोय प्रचंड गुलालाची उधळण करत हर्षदा सिरसाट यांचा विजय या ठिकाणी साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतो। कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा मोठं आनंदाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतो आणि मोठी जे आहे ते कार्यकर्त्याची संख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि अशाच पद्धतीने जे आहे ते गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हा निकाल जाहीर झाल्यानंतर अशी भव्य रॅली या छत्रपती संभाजीनगरमधून काढण्यात आली आहे आणि हर्षदा सिरसाट यांच्या विजयानंतर अशी गुलालाचे उधळण करत हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोष साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।